गेल्या आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी उलाढाल दिसून आली. अमेरिका मार्केट 1100 पॉईंट डाऊन होतं, तरी पण आपल्या शेअर बाजारामध्ये मंदी दिसून आली. कारण आपल्या बाजाराने 22,000 हा लो प्रोटेक्ट केलेला आहे व तिथून एक आपल्याला मंदी दिसून येणार नाही अशी चान्सेस होते. अमेरिका मार्केटमध्ये पॅनिक चालू होतं, पण इंडिया मार्केटमध्ये ते पॅनिक दिसून आलं नाही. त्याचबरोबर इंडसइंड बँकेमध्ये एवढा मोठा इश्यू झाला, 40% इंडसइंड बँक डाऊन झाली. तरी देखील बँक निफ्टीने 47,800 हा लो तोडलेला नाही. याचा अर्थ शेअर बाजार इथं बॉटम आउट झालेला आहे काय, तेच आपण आता चार्टवरती पाहणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानराज सावंत. आपण पाहतात मार्केट ज्ञान युट्यूब चॅनल. गेले 5 महिने शेअर बाजारामध्ये करेक्शन सुरू आहे. निफ्टी 22,000 ला सपोर्ट घेणार आणि तो कशा पद्धतीने घेणार हे आपण मागील व्हिडिओमध्ये डिटेल बघितलेला आहे. त्या ठिकाणी जो आहे तो वीकली 100 डे EMA आहे 22,000 ला, प्लस एक फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणून आहे ती 3.8 लेवल त्या ठिकाणी येते. अनेक मोठा सपोर्ट आहे हे आपण डिटेल आपल्या मागील व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर अशा ठिकाणी ह्या सगळ्यांचा संगम त्या ठिकाणी झाल्यामुळे आपल्याला निफ्टीचा तिथे एक सपोर्ट चांगला मिळालेला आहे. जर का निफ्टी 22,000च्या खाली कदाचित विकली बंद झाली तर त्या ठिकाणाहून एक मोठं करेक्शन आपल्याला दिसेल. पण सध्या तर तुर्तास असं वाटत नाही की निफ्टी 22,000 तोडेल, पण 22,000चा सपोर्ट निफ्टी आता वरती गेलेली आहे. येणाऱ्या काळात निफ्टी कुठे जाईल हे आता आपण चार्टवरती पाहणार आहोत. चला तर मग चार्टवरती पाहू की निफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगतो ते. जर निफ्टीचा चार्ट बघितला तर या ठिकाणी आपल्याला एक चॅनल दिसतो. ह्या चॅनलमध्ये आपण एरोज टाकले आहेत बघा, 1 2 3. वरती हे ते 3 रेजिस्टन्स आहेत आणि खाली 2 एरो आहेत, ते सपोर्ट आहेत. ज्यावेळी ह्या लाल लाईनच्या वरती निफ्टी बंद होईल, म्हणजे 22,800च्या वरती ज्यावेळी निफ्टी बंद होईल त्यावेळी त्याला निफ्टीचा ट्रेंड चेंज झालेला दिसून येईल. म्हणजे काय की इथून एक करेक्शन संपण्याची शक्यता दिसते व मार्केटमध्ये निफ्टी नवीन हाईज कडे जाताना आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये जर पाहिलं तर बँक निफ्टी आपल्याला 47,800 हा सपोर्ट घेताना दिसून आली. म्हणजे काय की एवढा मोठा बँकमध्ये इश्यू झाला, इंडसइंड बँकेमध्ये मेजर करेक्शन झालं 40%, तरी देखील या ठिकाणी आपल्याला 47,800च्या खाली बँक निफ्टी गेलेली नाही. म्हणजे बँक निफ्टी या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंगली मूव्ह होताना दिसून आली. तर बँक निफ्टीचा आता रेजिस्टन्स दिसतो तो 50,500च्या आसपास येतो, पण तुर्तास बँक निफ्टी 47,800 तोडण्याच्या मार्गावर तर आपल्याला दिसत नाहीये. त्यानंतर इश्यू येतो तो ब्रेकआउटचा. तर सध्या ब्रेकआउटसाठी मला एक शेअर चांगला आवडतो, तो म्हणजे SRF लिमिटेड. SRF लिमिटेड हा वीकली ब्रेकआउट झालेला आहे, रेजिस्टन्स क्रॉस केलेला आहे आणि एक हाईज वरती बंद झालेला आहे. म्हणजे 2950 हा त्याचा एक क्लोजिंग पॉइंट आहे. इथून SRF मध्ये एक चांगली मुवमेंट येण्याची शक्यता ह्या स्टॉक मध्ये दिसत आहे. त्याचबरोबर नवीन एक शेअर आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे, तो म्हणजे टाटा स्टील. टाटा स्टील जर बघितला तर एक रेंज ब्रेकआउट आपल्याला दिसतो. ही जी चॅनल आहे त्या चॅनलचा ब्रेकआउट झालाय आणि ह्या ठिकाणी त्यानं 150च्या जवळ क्लोज झालेला आहे. त्यावर टाटा स्टीलनं एक ब्रेकआउट केलेला आहे. तर टाटा स्टील तुम्ही रडारवर ठेवू शकता, SRF लिमिटेड हा रडारवर ठेवू शकता. हे स्टॉक्स आपल्याला येणाऱ्या काही दिवसात चांगले मूव्ह होताना दिसतील. तर या स्टॉकवरती तुम्ही फोकस ठेवा, म्हणजे येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला चांगला फायदा होईल. तर सध्या चार्ट बघितला तर आपल्याला असं दिसून येत आहे की निफ्टीने 22,000 हा सपोर्ट होल्ड केलेला आहे आणि रेजिस्टन्स जो आहे तो 22,800 ते 23,000 आहे. जर या लेवलच्या वरती गेला तर आपल्याला एक चांगली तेजी दिसून येईल. त्याचबरोबर तुम्हाला जर कुठल्या शेअर्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअरचं नाव टाकू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ती डिटेल माहिती मिळून जाईल. तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून माहिती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटू नवीन माहितीसह. धन्यवाद.